26 जानेवारी रोजी शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढलेला आहे। त्याच्या निषेधार्थ व ओबीसी समाजावर होणारा अन्याय थांबावा यासाठी आज तहसील कार्यालयावर कळंब तालुक्यातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कळंब तालुक्यातील ओबीसी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले त्यास आमचा विरोध नसणार, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करावा, अन्यथा ओबीसी संघटनेच्या वतीने व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी ओबीसी समाजाकडून घोषित करण्यात आले। ओबीसी समाज व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आमच्या देवदेवतांची शपथ घेतो, यापुढे आम्ही कुठल्याही मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। जय हिंद, जय ओबीसी। शिंदे सरकारनं किंवा जे महाराष्ट्राचं शासन आहे त्या शासनाने एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेमध्ये असं सांगितलं की सगळे सोयऱ्यांना पण आम्ही आरक्षण देऊ आणि मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीतूनच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाची आहे। नेमकं तुम्ही काय आज मागणी केलेली आहे असं? आम्हाला सरसंगट आरक्षण हे ओबीसी मराठा समाजाला जे देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याच्या आम्ही अगदी विरोधात आहोत। आम्हाला ते सरसंगट आरक्षण मान्य नाही। दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा कुठलाही प्रकारचा कायदा नाही। ओबीसी त्यांना आरक्षण देता येणार नाही। त्यांचं आरक्षण EWS मधून आहे, त्यांना ते पूर्वी चालू आहे, त्यांनी त्याच्यामध्ये वाढ करून स्वतंत्र आरक्षण घ्यावं, त्याला आमचा विरोध नाही। पण आमच्या ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये त्यांना 1% आरक्षण मिळणार नाही। त्यामुळं हे जे रात्री पहाटे जो GR काढलेला आहे या शासनानं, या GRचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला एवढं सांगतो की 374 जातीचं ओबीसी समाज हा गोरगरीब समाज आहे। त्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं पोट हे हातावरचं पोट आहे। या समाजाला आपली रोजीरोटी भागवण्यासाठी कष्ट करावं लागतं। अशा गरीब समाजावर अन्याय करू नका। अन्याय करून प्रस्थापित मराठा समाजाला मोठं करून आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या दावणीला बांधू नका। आमचं आयुष्य गेलंय की तुमचे कष्ट करून, तुमचे सालं घालून, तुमच्यामध्ये काबाड कष्ट करून आमची हाडं झिजलेत। आमचे पूर्वज आज सुद्धा तुमच्या इथं काम करतात। आता कुठंतरी आमचा ओबीसी समाज जागा झालाय। यानंतर या सरकारनं त्वरित जो GR काढला तो रद्द करावा आणि यापुढे ओबीसी मधून जे त्यांनी जाहीर केलेलं आहे सगळे सोयरे हे आम्हाला मान्य नाही। या विरोधामध्ये पूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आम्ही यापुढची लढाई ही रस्त्यावरची लढाई करू। यासाठी आमचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, TP मुंडे सर असतील, सर्व नेते, जानकर साहेब असतील, पडळकर साहेब असतील, हे सगळे नेते आम्हाला आमच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळं ही लढाई नक्की आम्ही जिंकू एवढा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही जे म्हणतात हे 57 लाख नोंदी या कुणबीच्या सापडलेल्या आहेत, त्यानुसारच शासन त्यांना आरक्षण देतं। म्हणजे 57 लाख नोंदीचं काय, याच्याबद्दल काय मग? हे तर कायद्यानुसारच त्यांना आरक्षण भेटत आहे ना। 57 लाख नोंदी ज्या आहेत ह्या नोंदी अतिशय बोगस आहेत। ह्या नोंदी खऱ्या नाहीत। ह्या पुरावे आपण छगन भुजबळ साहेबांनी ह्याचे पुरावे जोडलेले आहेत, ह्याचे पुरावे प्रत्येक सभेमध्ये दाखवलेले आहेत। हे 57 लाख नोंदी ज्या आहेत त्या नोंदी खोट्या आहेत। आणि आता सुद्धा जो सर्वे करायला चालू आहे, मी सांगतो की जे सर्वे करायला सरकारी कर्मचारी जातात ते कर्मचारी खोट्या पद्धतीने सर्वे करतात। दारामध्ये 4 व्हीलर असेल त्याचं तुम्ही RC बुक बघा, ज्यांचा बंगला आहे त्याचा तुम्ही PTR शोधा, ज्याचे मोटरसायकल आहे त्याचे तुम्ही RC बुक बघा, आणि घरामध्ये TV आहे त्याच्या पावत्या बघा। घरामध्ये जर तुमच्या मौल्यवान वस्तू असतील तर तुम्ही कुणबी गरीब मराठा होऊ शकत नाहीत। म्हणून हे सर्व सुद्धा त्वरित थांबवा असे मी सरकारला ओबीसीच्या माध्यमातून विनंती करतो। आता बबनराव तायवाडे आहेत, जे ओबीसी समाजाचे अध्यक्ष आहेत, ते संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की याच्यानं काहीच नुकसान होणार नाही ओबीसी समाजाला। मग ही अशी समाज बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी सांगितलं की मी माझी प्रतिक्रिया घाईघाईमध्ये दिली होती, पण ते सुद्धा ओबीसीच्या पाठीशी आहेत। आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करतो, त्याच्यामुळे ते 2 दिवसात त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। पुन्हा एकदा जरांगे पाटील 10 तारखेला उपोषणाला बसणार आहेत, 10 फेब्रुवारीला।
त्यांचं असं म्हणणं आहे की कायदा पारित करण्यासाठी ते पुन्हा एकदा बसत आहेत. खरंच आता त्याच्याबद्दल तुमचं ओबीसी समाजाची काय भूमिका राहणार आहे इथून पुढे? आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. आम्हाला त्यांच्या उपोषणाशी काही घेणं देणं नाही. ते त्यांची लढाई करतायत. आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो. आमच्या गोरगरीब जनतेचं 27% जे आरक्षण आहे, या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये म्हणून आम्ही त्यांनी 10 तारखेला उपोषणाला बसावं. आमचा त्यांना विरोध नाही, फक्त आमच्यातलं आरक्षण त्यांना मिळणार नाही. आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला आमची तयारी आहे. त्यांनी छत्रपतींची शपथ घेत ती पूर्ण केली असं सरकारमधले काही मंत्री म्हणतात, तर दुसरीकडे त्याच सरकारमधले मंत्री म्हणतात, काल जसं संजय गायकवाडनी सांगितलं की भुजबळांना कमरेत लात मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं त्यांचं वक्तव्य आहे कालचं. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आणि भुजबळ साहेब म्हणतात की धक्का तर लागलेलाच आहे. पंकजा मुंडे म्हणतात की धक्का तर लागलेलाच आहे. म्हणजे सरकारमध्येच वेगवेगळ्या भूमिका निघतात आणि सरकारमध्येच मंत्री हे भुजबळावर टीका करतात. भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत. भुजबळ साहेबाला हे GR काढताना बैठकीला बोलवलं नव्हतं असं साहेबांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. पण एवढं मी नक्की सांगतो की हे जे समजा भुजबळ साहेबाला सत्तेतून बाहेर काढा म्हणतात ना, हे त्यांचं चुकीचं बोलणं आहे. भुजबळ साहेब स्वतः ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भुजबळ साहेब आपण त्यांना सांगणे इतके मोठे नाहीत. भुजबळ साहेब आमचे सगळ्यांचं दैवत आहे, ओबीसीचा देव आहे असं म्हणायला सुद्धा अडचण नाही. आज तुम्ही ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जमलात, नेमकं आज काय मागणी केली आणि निवेदनामध्ये काय म्हणजे मागणी केली तुम्ही? महाराष्ट्र शासनानं आता जो काही निर्णय घेतलेला आहे, जो काही GR काढलेला आहे, तो GR मध्ये ओबीसीच्या जे काही आयुष्यातला टोटल पूर्णपणे काळा दिवस ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आम्ही साजरा केला आहे. ओबीसीवरती एवढा मोठा आघात त्या GRच्या माध्यमातून या शासनानं केलेला आहे, त्याचा निषेध म्हणून कळंब तालुक्याच्या वतीनं पूर्ण ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक निवेदन द्यायला आलो होतो की तो GR 16 तारखेपर्यंत त्यांनी हरकती मागवल्यात. आम्ही 25,000 कळंब तालुक्याच्या वतीनं आम्ही फॉर्म काढलेले आहेत, हरकतीचे फॉर्म काढले, भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. तो लवकरात लवकर आम्ही शासन दरबारी जमा करणार आहे. त्याच्यासाठी आम्ही एक निवेदन द्यायला या ठिकाणी आलो होतो. आणि त्यानंतर आम्ही सध्याच्या काळामध्ये 5 तारखेपासून 3 तारखेला नगरचा मेळावा झाल्याच्या नंतर पूर्ण मराठवाडाभर भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये एक संवाद दौरा भुजबळ साहेबांच्या वतीनं आयोजित केलेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ओबीसीचा भेट घेण्यासाठी भुजबळ साहेब प्रत्येक तालुक्याला भेट देणार आहेत, चर्चा करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर सुरुवात संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे आणि इथं आपल्या धाराशिवला शेवट होणार आहे. त्यानंतर हा पूर्ण दौरा झाल्याच्या नंतर मुंबईला खूप मोठा एक मेळावा ओबीसीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रातले ओबीसी समाज एकत्र करून त्या ठिकाणी ओबीसीच्या ज्या काही मागण्या आहेत, आमचं आरक्षण जे वाचवण्याच्या जेवढ्या काही हरकती असतील किंवा जे काही प्रयत्न आम्ही भुजबळ साहेबाच्या वतीनं खूप मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही नोंदवणार आहे. 20 जानेवारीला पण मुंबईला काहीतरी एक आंदोलन होणार होतं, ते आंदोलन झालं नाही, काय कारण? नाही, आता 20 जानेवारीचा आंदोलनाचा तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या ह्याच्यावरती केलं होतं, कारण ह्यांना जो काही आता मराठा बांधवांचा जो काही निर्णय 26ला घेतला त्यांच्या निर्णयाच्या नंतर आपलं होणार होतं. पण असा आपण सगळ्यांच्या वतीनं आता तो पोस्टपोन करून 5 तारखेच्या नंतर भुजबळ साहेबांच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून तो कार्यक्रम मुंबईला आम्ही जवळपास 10 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी आम्ही घेण्याचं नियोजन भुजबळ साहेबांनी ठरवलेलं आहे. तुम्ही थोड्या वेळपूर्वी काहीतरी दाखवत होतात की कुणबी ज्या नोंदी आहेत त्या खोट्या नोंदी आहेत आणि ते बरोबर. आता 54 लाख नोंदी महाराष्ट्र शासन सांगतंय. भुजबळ त्यानंतर जरांगे सांगतायत की या ठिकाणी कुणबीच्या नोंदी 54 लाख सापडलेल्या आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्ही या कुणबीच्या नोंदीमध्ये जे काही जुने पुरावे आहेत त्याच्यामध्ये खाडाखोड करून त्या ठिकाणी मराठा वरी लिहिलेलं आहे आणि खाली वेगळ्या शाईमध्ये कुणबी हा शब्द लिहिला गेला आहे. सरळ सरळ कोणी लहान मुलगा सांगू शकेल की या ठिकाणी कशा पद्धतीनं खाडाखोड करून एक चुकीचं प्रमाणपत्र देण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. तर ही पद्धत थांबली पाहिजे, याचा सुद्धा ओबीसी समाज या ठिकाणी निषेध करतो. ह्या सुद्धा पद्धती बंद केल्या पाहिजे आणि ओबीसीला न्याय दिला पाहिजे. एकूणच आज या ठिकाणी ओबीसी समाज आक्रमक झालेला दिसतोय आणि त्यांच्या मागण्यासाठी ते खूप ताकदीनं मागणी करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण होतात ते पाहणं महत्त्वाचं राहील. आकिब पटेल, महाराष्ट्र प्राईम न्यूज.